श्री सद्गुरू बाळूमामा देवालय क्षेत्र आदमापूर येथे 6 ऑगस्ट पासून अखंड हरिनाम महासप्ताह श्री सद्गुरू बाळूमामा यांच्या 59व्या पुण्यतिथी निमित्त दिनांक 6 ते 13 ऑगस्ट अखेर अखंड हरिनाम महासप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये 13 ऑगस्ट रोजी सकाळी काल्याचे कीर्तन आणि महाप्रसाद, दिनांक 6 रोजी पहाटे 4 ते 5 समाधी पूजन, 5 ते 6 काकड आरती, सकाळी 7:30 ते 11:30 श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी आणि श्री बाळूमामा विजय ग्रंथ पारायण, दुपारी 3 ते 5:30 रामकृष्ण हरी जप गाता भजन आणि हरिपाठ, सायंकाळी 6 ते 7 प्रवचन, रात्री 9 ते 11 हरि कीर्तन, रात्री 11 ते पहाटे 4 पर्यंत हरिजागर असे कार्यक्रम पार पडतील। दिनांक 6 रोजी सकाळी 7 वाजता अध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्या हस्ते विना पूजन, तर सायंकाळी पूर्णानंद काजवे महाराज कोगनोळी यांचे प्रवचन, प्राध्यापक श्याम नेरकर परळी वैजनाथ यांचे कीर्तन होईल। सप्ताहात होणारी प्रवचने आणि कीर्तने अशी: दिनांक 7 उद्यशास्त्री शेळेवाडी उमेश दशरथे आळंदी देवाची, दिनांक 8 रोजी अशोकराव कौलवकर गारगोटी अनिल पाटील बार्शी, दिनांक 9 नारायण एकल जोगेवाडी संदीपान हसेगावकर आळंदी देवाची, दिनांक 10 भानुदास कोल्हापुरे इस्लामपूर, जयेश भाग्यवते मलंगगड, दुपारी 12 ते 3 श्री साई माऊली प्रस्तुत राम कुंभार निर्मित संत संग देई सदा समधुर भक्तिगीताचा कार्यक्रम, दिनांक 11 बाबूराव पाटील सावर्डे श्रावण आहिरे नाशिक, तर सायंकाळी 6 ते 7 बग्गा कारभाऱ्यांचा सत्कार समारंभ, दिनांक 12 रोजी प्रवचन श्री इंद्रजित देशमुख आणि जगन्नाथ पाटील मुंबई, दिनांक 13 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता जगन्नाथ पाटील यांचे काल्याचे कीर्तन होईल। सकाळी 10 नंतर दिंडी सोहळा महाप्रसाद होईल। अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे, अशी माहिती श्री सद्गुरू बाळूमामा देवालय ट्रस्टचे कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे यांनी दिली। सद्गुरू श्री बाळूमामा देवालय आदमापूर बाळूमामांचा 59वा पुण्यतिथी उत्सव सोहळा आरंभ होत आहे। तरी सर्व भाविकांना विनंती आहे की त्यांनी याचा लाभ घ्यावा। तसेच महाप्रसादचं पण आयोजन केलेलं आहे, त्याचा पण त्यांनी सर्वांनी लाभ घ्यावा। सद्गुरू बाळूमामांचा 59वा पुण्यतिथी उत्सव आजपासून सुरू होतोय। आताच विनापूजनानं त्याची सुरुवात झाली। त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण, तसेच बाळूमामा विजय ग्रंथाचे वाचन, दुपारी नाटाचे भजन, संध्याकाळी प्रवचन, रात्री कीर्तन असा हा नित्याचा 7 दिवस 6 कार्यक्रम होणार आहे। त्यासाठी भाविकांनी याचा लाभ घ्यावा हे देवस्थानतर्फे आवाहन करत आहे। सुरू असलेला हा हरिनाम सप्ताह दिवसेंदिवस मोठे स्वरूप प्राप्त करत आहे व आध्यात्मिकमध्ये क्रांती घडवत आहे। या निमित्तानं सकाळी 7 ते 11 वाचन, संध्याकाळी 6 वाजता प्रवचन व रात्री कीर्तन, तसेच दोन्ही वेळेला महाप्रसाद असा भरगच्च कार्यक्रम मंदिर समितीमार्फत आयोजित केलेला आहे। सर्व प्रशासनामार्फत सर्व तयारी करण्यात आलेली आहे, तर या संधीचा सगळ्यांनी फायदा घ्यावा। बाळूमामान सांगितलंय, पावत्याला देव जाऊन डोंगरात बसतील आणि बाया जनगर कुठे हुडकत येतील, त्या बायाचा झेंडा साऱ्या जगात लागेल। यावेळी अध्यक्ष धैर्यशील भोसले, सरपंच विजयराव गुरव, सचिव रावसाहेब कोणकेरी, रामाप्पा तिमाप्पा मरेगुद्री, तमन्ना मासरेड्डी, शिवाजी लक्ष्मण मोरे, भिकाजी शिणगारे, आप्पासाहेब पुजारी, पुंडलिक होसमनी, बसवराज देसाई आदी प्रमुख विश्वस्त उपस्थित होते। केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओमकार पोतदार। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।